नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. हे बघा, आपण फ्रीलपासून छान अशा 3 बॅकनेकच्या ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. करायला आणि शिवायला एकदम छान अशा, दिसायला सुंदर आणि जास्त किचकट नसणाऱ्या अशा ह्या ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवत आहे. आणि तरी तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या 3 ब्लाऊज डिझाईनपैकी तुम्हाला एक तरी ब्लाऊज डिझाईन ही नक्की आवडणार आहे. फ्रीलपासून जर तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तर, किंवा कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा वापरून जर तुम्हाला डिझाईन, किंवा एकसारखा सुद्धा कलर वापरून तुम्ही ह्याच डिझाईन व्यवस्थित अशा बनवू शकता. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा. बघा, ब्लाऊजची जी मापे आहेत ती मी तुम्हाला सर्व वरती सुरुवातीला दाखवलेलीच आहेत. त्याप्रमाणे आपण इथे मापे टाकून मटक्या गळ्यावरती ही डिझाईन पहिली जी आहे ती बनवणार आहोत फ्रीलपासून. ठीक आहे. तर हा ब्लाऊजचा कपडा आपण घेतला, त्यावरती कॅनव्हास पेपर वगैरे सेट करून घेतलेला आहे अस्तरवरती, आणि आता ते आपल्याला शिवून घ्यायचा आहे. गळा जो आहे तो आतल्या बाजूने आपण अगोदर शिवून घ्यायचा आणि अलटीपलटी करून आपण तो तयार करणार आहोत. बघा, कॉन्ट्रास्ट कलरमध्ये या डिझाईन असल्यामुळे त्या खूपच सुंदर अशा झालेल्या आहेत. जर तुम्हाला आता गणपतीसाठी ब्लाऊज शिवायचा असेल किंवा कोणत्याही सणासाठी जर ब्लाऊज शिवायचा असेल, डिझायनर ब्लाऊज तुम्हाला शिवायचा असेल, तर नक्कीच यामधली तुम्ही एखादी डिझाईन ही सिलेक्ट करू शकता आणि तुम्हाला ती नक्कीच आवडणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण मटका गळा हा तयार करून त्यावरती आपण ही डिझाईन बनवणार आहोत. ही डिझाईन बनवण्यासाठी तुम्ही बघा, जे आपला कपडा आहे ब्लाऊजचा त्यावरती मटका गळा करून घेतला. त्यानंतर हा पूर्ण आपण गळा तयार केला. त्यानंतर बघा, अस्तर आणि ब्लाऊज हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. हे सर्व ब्लाऊजमध्ये कॉमन आहे की अस्तर आणि ब्लाऊज आपल्याला जॉईन करून घ्यायचं, आणि त्यानंतर आपल्याला टक्स वगैरे पाठीचे देऊन घ्यायचे आहेत. सुंदर असा आपला ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे येण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, तर त्यासुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, हा आपला बॅक तयार झाला आहे. त्यानंतर ही 4 इंचाची पट्टी मी घेतलेली आहे. हा आपण साडीतला कपडा वापरला आहे. बघा, आता जर तुम्हाला ही डिझाईन सेम कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप सुंदर अशी तयार करू शकता. तुम्हाला जर ब्लाऊजमधला कपडा वापरायचा असेल, म्हणजे साडीतलाच कपडा वापरायचा असेल किंवा ब्लाऊजमधलाच वापरायचा असेल, तरीसुद्धा ही डिझाईन तुम्ही छान अशी बनवू शकता. बघा, ही फ्रील आपण ओपन करून घेतलेली आहे. फ्रील ओपन केल्यानंतर आपल्याला बघा, तिला मधोमध व्यवस्थित अशा एकसारख्या प्लेटी देऊन घ्यायच्या आहेत. थोड्याशा मोठ्या प्लेटी आपल्याला इथे द्यायच्या, जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती व्यवस्थित तयार व्हायला पाहिजे. तर बघा, आतल्या बाजूने आपण तिथे लेस लावून घ्यायची आहे. आतल्या बाजूने व्यवस्थित अशी पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही गोल्डन कलरची लेस वापरली आहे. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस इथे वापरू शकता. बघा, पूर्ण गळ्यावरती आपण ही लेस लावून घेतली. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, जी फ्रील आहे ती आता इथे जोडून घ्यायची आहे. त्या अगोदर मी ब्लाऊजवरती लेसवरती डबल टिप देऊन घेते. बघा, आता ब्लाऊजचा सेंटर आपल्याला काढून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला फ्रील ही जोडायची आहे. बघा, व्यवस्थित अशी पूर्ण गळ्यावरती आपण फ्रील जोडणार आहोत. फ्रील जोडत असताना बघा, मधोमध जिथं आपण सेंटर काढलं होतं तिथून फ्रील ही उलटी करून जोडायची, कारण डिझाईन आपली दोन्ही बाजूला एकसारखी आली पाहिजे. डिझाईन वेगळी होऊ शकते, त्यासाठी आपण मधोमध आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवरती बघा, व्यवस्थित असे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे सर्व व्हिडिओ अपलोड आहेत. इथे बघा, मी कशा प्रकारे ब्लाऊजची डिझाईन तयार करत आहे. या बाजूचं फ्रीलचं टोक आणि त्या बाजूचं टोक एकत्र घेऊन त्यावरती एक गोल्डन कलरचा मणी इथे वापरला आहे. जर तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीनुसार कोणताही इथे वापरू शकता. आता बघा, अजून एक मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा प्रकारे इथे सुद्धा तुम्ही हे जॉईंट करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर पूर्ण जो ब्लाऊज आहे तो कवर करून घ्यायचा आहे. पूर्ण ब्लाऊजवरती अशा प्रकारचीच डिझाईन पूर्ण फ्रीलवरती आपण करून घेणार आहोत. तर बघा, आता मी पूर्ण ब्लाऊजवरती ही डिझाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर साईडने अजून एक आपण जी आतल्या बाजूने लेस लावली, तीच लेस आपल्याला बाहेरच्या बाजूने सुद्धा इथे लावून घ्यायची आहे. बघा,
पूर्ण गळा हा आपला तयार झाला आहे. आता त्यानंतर आपल्याला पुढे त्याच्यावरती एक फूल बनवायचे, तर त्यासाठी 3 इंचाची रुंदी व 3 इंचाची लांबी अशा प्रकारे आपण इथे कपडे घेतलेले कट करून घेतलेले आहेत कपडा. त्यानंतर आता सुई व दोऱ्याच्या मदतीने जे हे फूल आहे ते तुम्हाला बनवायचं आहे. जर बघा खूप छान असं तुम्हाला सावकाशपणे जर हे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती हे ऑलरेडी अपलोड झालेले व्हिडिओ आहेत. सेपरेट सविस्तर असे व्हिडिओ मी ह्याचे केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते, ते तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. आपल्याला आता सध्या सणासुदीच्या दिवसामध्ये बघा असे डिझायनर ब्लाऊज खूप येतात, तर कोणती डिझाईन शिवावी हे सिलेक्ट करायला थोडंसं अवघड जातं. तर तुम्ही ह्या डिझाईन नक्कीच करू शकता. तर सध्या बघा आता जे लटकन आहेत ते आपण इथे तयार करून घेत आहोत. ब्लाऊजचे लटकन आपल्याला इथे तयार करून घेतलेले आहेत. आता पूर्ण लटकन तयार झाले. फूलसुद्धा आपल्याला फुलासाठी छोटे लटकन इथे बनवून घ्यायचे आहेत. आता ह्याच्या प्रकारे फूल लावून आता ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे ब्लाऊजवरती. जिथे आपण ब्लाऊजचं सेंटर काढला तिथे आपण हे फूल तयार करून ठेवलं. बघा सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. नक्कीच तुम्ही हा सुद्धा ट्राय करू शकता. त्यानंतर पुढे बघा अजून एक ब्लाऊज आहे आपल्याकडे, तो गोल गळ्यावरतीच आपण फ्रिलपासून छान अशी डिझाईन बनवणार आहोत. जी ब्लाऊजची मापे आहेत ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. जर तुम्हाला ही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या साईजनुसार सर्व मापेही टाकून घ्यायची आहेत. आणि आपण इथे बघा सिंपल असा गोल गळा केलेला आहे. ब्लाऊजवरती थोडंसं एक्स्ट्रा ठेवून आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर पुढे बघा गळा जो आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा. अगोदर पलटी करून इथे कॅनव्हास पेपर वापरलेला नाही, विदाऊट कॅनव्हास पेपरचा सुद्धा कसा गळा तयार होऊ शकतो हे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे छान अशी फिनिशिंगचे. तर बघा जेव्हा केव्हाही आपण कॅनव्हास पेपर वापरत नाही तेव्हा आपल्याला थोडंसं बारीक टिप घ्यायची. विदाऊट कॅनव्हास पेपरचं जर तुम्हाला गळा शिवायचा असेल तर. आता बघा इथे गळ्याचा थोडासा आकार मला एका बाजूने थोडा हे वाटत होतं म्हणून मी तिकडे टीप थोडी मोठी देऊन घेतलेला आहे. आणि गळ्याचा आकार हा व्यवस्थित असा दोन्ही बाजूने एकसारखा येईल त्यासाठी ते केलं आहे मी. बघा दापटीप वगैरे देऊन घेतली. आता त्यानंतर वरून एक दापटीप द्यायची आपल्याला. पूर्ण ब्लाऊजचा कपडा हा थोडासा पातळ आहे, सिल्क ब्लाऊज आहे प्रिंटेड, तर तो आता मी जसं शिवते तसं त्यावरती ते उमटत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना आपण इथे जॉईन करून घेतलेलं आहे. इथे बघा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण इथे कट करून घेतला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे टक्स देऊन घेतले. त्यानंतर ही बघा ही सुद्धा 4 इंचाचीच पट्टी घेतलेली आहे. हा सुद्धा आपण साडीतलाच कपडा वापरून ही फ्रिल बनवतो आहोत. आता बघा फ्रिल ही शिवून घ्यायची आपल्याला पूर्ण एका बाजूने. पूर्ण फ्रिल तयार झाल्यानंतर आपल्याला ती काय करायची, ओपन करून घ्यायची आहे. आता बघा सुई आणि दोऱ्याच्या मदतीने मी ती ओपन करून घेते. त्यानंतर आपल्याला बघा या फ्रिलला ओपन करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तिला प्रेस करून घ्यायची आहे. मग प्रेस केल्यामुळे काय होईल, आपल्याला जी डिझाईन बनवायची त्यासाठी फ्रिल ही खूप छान अशी तयार होईल. तर बघा आता फ्रिल आपण ओपन करून घेऊया व त्यानंतर आपल्याला तिला प्रेससुद्धा करून घ्यायचं आहे. आता मी प्रेस करून घेतलेलं आहे तिला. तर त्यानंतर फ्रिल कशी बनवायची इथे पाहू शकता. एका बाजूला तिकडे एका बाजूला इकडे उलट सुलट आपल्याला ज्या प्लेटी आहेत त्या द्यायच्या आहेत. एकदा पुढच्या बाजूला प्लेट द्यायची, त्यानंतर मागच्या बाजूला, पुढच्या बाजूला, मग मागच्या बाजूला, अशा प्रकारे आपल्याला इथे प्लेटी ह्या द्यायच्या आहेत. त्यामुळे ही डिझाईन आपण वेगळी फ्रिल आहे, म्हणजेच फ्रिल काय आहे, ही वेगळी फ्रिल आहे. आपण जी रेग्युलर बनवतो तशी नाही, वेगळी काहीतरी डिझाईन आहे. आता पूर्ण आपल्याला फक्त ब्लाऊजवरती जशीच्या तशी ही फ्रिल जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. व्यवस्थित असं सावकाशपणे सगळ्या बाजूने सारखं अंतर यायला पाहिजे, म्हणजे जे गळ्यावर आहे तिथे बरोबर गळा कवर करत आपल्याला पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे.
आता त्यानंतर सुई आणि दोरा आपल्याला इथे लागणार आहे. इथे सुद्धा मी गोल्डन कलरची मणी वापरणार आहे. बघा, फ्रिलच्या मधोमध बरोबर सुई आणि दोऱ्याने सेट करून घ्यायचं आणि जो मणी आहे तो तिथे वरच्या बाजूला येईल अशा प्रकारे त्याला मण्याला तिथे टक करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मोतीसुद्धा खूप छान दिसेल. पांढरा मोती जर तुम्ही इथे लावला तर तो सुद्धा छान दिसणार आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्यावरती बघा हे टक करून घ्यायचेत मणी. जो काही तुमच्या आवडीचा जो कलर असेल तर तुम्ही इथे लावून ते शिवून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण गळ्यावरती आपण हे तयार करून घ्यायचं आहे. आता मी ते तयार करून घेते आणि त्यानंतर ब्लाऊज कसं तयार होतं ते पुढे तुम्हाला मी दाखवते. आता हे पूर्ण गळ्यावरती जॉईन करून घेतले. बघा किती छान असे फ्लावर तयार झालेत. साईडच्या बाजूने आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची ब्लाऊजवरती. थोडीशी फुलं ही वरच्या बाजूने उचलत आपल्याला ही लेस लावायची. म्हणजे काय होईल, ते फुलाच्या बाजूने खाली जास्त लांब लेस दिसायला नको, थोडीशी आत थोडीशी बाहेर छान दिसेल. आता त्यासाठी आपल्याला लटकनसुद्धा बनवायचे आहेत. बघा, थोडेसे वेगळे लटकन इथे मी ट्राय केले आहेत. 4 इंचाची रुंदी व 4 इंचाची लांबी कपडा घेऊन आपण हे लटकन तयार केलेले आहेत. बघा, छान लुक येतोय. ब्लॅक कलरमध्ये असल्यामुळे खूप छान असं त्याच्यावरती दिसतंय ते. बघा, जो ब्लाऊज आहे तो पूर्ण आता आपला तयार झाला आहे. डिझाईन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्लाऊजच्याच कपड्यामधून सुद्धा ही फ्रिल बनवून खूप छान डिझाईन तयार होते ती सुद्धा. तर ही सुद्धा आपली डिझाईन तयार झाली, पाहू शकता. आता पुढे अजून एक डिझाईन, शेवटची लास्ट जी डिझाईन आहे ती सुद्धा खूप छान आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या तिन्ही डिझाईनमधील कोणती डिझाईन तुम्हाला आवडली हे मला कमेंट करून सांगा, किंवा कोणती नाही आवडली हे सुद्धा मला कमेंट करून सांगितलं तरी मला चालणार आहे. आणि जर काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, डिझाईन आपण नेहमीप्रमाणेच मापं वगैरे तुम्हाला स्क्रीनवर दाखवली तशी मी टाकून घेतली आणि त्यानंतर हा जो आकार आहे तो आपण इथे अस्तरवरती देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, कॅनव्हास पेपरसुद्धा इथे वापरलेला आहे. तुम्हाला जर कपडा तुमचा व्यवस्थित असा फिनिशिंग येण्यासारखा असेल तर तुम्हाला वापरायची गरज नाही. जर पातळ वगैरे कपडा असेल तर थोडंसं कॅनव्हास पेपर हे वापरावं लागतं. बघा, आता हे इस्त्रीने इथे मी प्रेस करून घेणार आहे. सॉरी, मी याच्यावरती टिपच देऊन घेणार आहे. इस्त्रीने मागचं आपण केलं होतं, दोन्हीही तुम्हाला दाखवलेलं आहे. जर असं टिप वगैरे देऊन घेतली तरी सुद्धा चालतं, इस्त्रीने तुम्ही प्रेस केलं तरी चालतं. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही इस्त्रीने करता तेव्हा इस्त्री जोडणं, लावणं, उठणं त्यातही वेळ जातो, तेवढ्यात आपली टिप मारूनसुद्धा होऊ शकते. जर तुमच्या जवळच इस्त्री लावलेली वगैरे असेल, सेट केलेली असेल तर तुम्ही तीसुद्धा यूज करून पटकन काम हे आपलं आवरू शकता. आता बघा, पूर्ण गळ्यावरती आपण हे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे गळा जो आहे तो आपला व्यवस्थित असा म्हणजे पलटी होतो आणि खूप छान फिनिशिंग येते. ठीक आहे, बघा, ब्लाऊजवरती मी आता ही फ्रिल व्यवस्थित अशी सर्व फ्रिल नाही, दाब टिप जी आहे ती देऊन घेतलेली आहे. आणि आता पूर्ण गळ्यावरती आपल्याला परत दाब टिप देऊन घ्यायची आहे. बघा, एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि आता आपल्याला मधोमध्ये टिप फोल्ड करून टक्स हे देऊन घ्यायचे. नेहमी जसे आपण ब्लाऊजला टक्स देतो तसेच टक्स इथे सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढील डिझाईन करायची आहे. जी कमरेची पट्टी असते ती सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची. कमरेची पट्टी जेव्हा आपण लावतो तेव्हा ब्लाऊजला वेगळंच फिनिशिंग येतं, त्यामुळे अशा प्रकारे जर लावली तर बघा ब्लाऊज किती छान असे तयार होतात आपले. इथे सुद्धा साडीतलाच कपडा वापरला आहे आणि त्यानंतर आता बघा, हा 3.5 इंचाची फ्रिल मी केलेली आहे. 3.25 झालेलंच आहे तसं. आता ते सुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे. जवळजवळ आपल्याला फ्रिल जर बनवायची असेल ब्लाऊजसाठी तर साडी जी असते पूर्ण तिचे 4-4 इंचाचे 2 तुकडे लागतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही गळ्याला व्यवस्थित असं
फ्रिल बनवू शकता. फ्रिल किती लागते, काय लागते असंही बरेच जण कमेंटमध्ये विचारतात. तर ते नेमकं किती लागते एवढं काही नाही सांगू शकत, कारण गळा छोटा आहे, मोठा आहे. परंतु मी आता जे शिवलेले ब्लाऊजचे डिझाईन आहे तर ते सर्वमध्ये मला 4-4 इंचचे 2, थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे 1-3-4 प्लेटी फक्त, बाकी सर्व गेलेलं आहे. त्यामुळे इथे जशी डिझाईन आहे किंवा जसा गळा आहे तशा आपल्याला फ्रिल लागणार आहे. शक्यतो 2 तरी तुकडे घ्या. एक्स्ट्रा कमी जर पडलं तर पुढे आपण जॉईन करू शकतो. ठीक आहे. आता गळ्याला बघा मी इथे पूर्ण मार्किंग वगैरे करून घेतला आणि त्यानंतर जी आपण फ्रिल बनवली होती ती आता गळ्यावरती जोडून घ्यायची आहे. कशा प्रकारे आपण मुंड्याकडच्या बाजूला म्हणजे बाहीकडे आपण याची डिझाईन बनवणार आहोत गळ्यापासून, तर ती इथे बनवलेली आहे. आणि त्यानंतर बघा हे जो नॉट आहे त्या नॉटपासून मी इथे याच्यावरती डिझाईन बनवलेली आहे. बघा हे नॉटचा वापर करून सुद्धा किती छान डिझाईन बनते. लेस वापरून जर तुम्हाला कंटाळा आला असेल, अजून काही वेगळं लावायचं असेल ब्लाऊजवरती, तर बघा असं तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. कोणत्याही फ्रिलवरती ही डिझाईन छान दिसते. म्हणजे कोणत्याही गळ्याचा आकार सुद्धा प्लेन फ्रिल लागणार आहे, परंतु अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. जर तुम्ही गोल गळा बनवला, फ्रिल लावली तर त्यावरती सुद्धा. आणि त्यामध्ये एक एक मोती वगैरे लावून घ्यायचे आहेत. इथे बघा थोडीशी फ्रिल शिल्लक राहिली होती, तर ते मी लटकन त्याच्यापासून बनवणार आहे. छान असे फ्रिलचा उपयोग पण होईल आणि लटकनही आपले छान डिझायनर असे छान बनतील. पाहू शकता तुम्ही छान तयार झालेली लटकन. आता लटकन आपण गळ्यावरती जॉईन करून घ्यायचे वरून 1 अडीच ते 3 अंतरावरती. आणि बघा अशा प्रकारे हा सुद्धा गळा तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, एक जरी गळा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.